नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचे फोन होते की अद्रक पिकासाठी शेणखत कशा प्रकारे कुजवलं गेलं पाहिजे आणि शेणखत उकाड्यात ठेवलं पाहिजे की डेपो मारला पाहिजे आणि शेणखतावरती कुठल्या याच्या प्रक्रिया केल्या गेल्या पाहिजे। तर आज आपण इथे सविस्तर चर्चा त्याबद्दल करणार आहोत। माझ्यासोबत बघू शकता, आता माझं स्वतःचं घरचं हे आम्ही असं डेपो मारतो दरवर्षी आणि याच्या खाली जे जे आपण मुरघासाठी पन्नी वापरतो, साधारणतः 130 मॅक्रॉनची पन्नी आम्ही याच्या खाली आतरलेली आणि याच्या आमच्या पूर्ण क्षेत्रावरती गांडूळ आम्ही इथं टाकलेले राहतात। गांडूळमुळे जे आता बघता माझ्यासोबत तर इथं एकदम बारीक असं शेणखत कुजलेलं आहे। आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॅक्टेरिया वगैरे कुजवण्यासाठी काहीच टाकलं नव्हतं, पण आमच्या क्षेत्रावरती गांडूळचा खूप मोठ्या प्रमाणात वावर झालेला आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन पण झालेलं आहे। तर गांडूळ जर कधी तुम्हाला टाकायचं असेल सर्वप्रथम तर तुम्हाला उखाड्यामध्ये गांडूळ न टाकता असा डेपो मारावा लागणार आहे। असा डेपो मारून त्याच्यावरती कंटिन्युटी पाणी मारावं लागणार आहे। आमच्याकडे कंटिन्यू एक ड्रिपची लाईन इथं आम्ही आथरलेले, त्या ड्रिप लाईनद्वारे याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी मारत राहतो आणि त्याच्यामुळे कुजवलं जातं। शेणखत अद्रकीसाठी जेवढं फायदा आहे तेवढं घातकही आहे। शत्रुबुरशींचा वावर सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे शेणखत टाकताना शक्यतो जेवढं होईल तेवढं तुम्हाला कुजून टाकणं गरजेचं आहे आणि डेपो असंच लावायचा आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना शेणखतापासून खूप तोटे झालेले, फायदे तर कमी शेतकऱ्यांना झाले होते आणि तोटेही खूप झाले होते, कारण की त्यांनी घेतलं होतं शेणखत विकत घेतलं होतं। विकत घेऊन डायरेक्ट असे जे ढेपाळ असतात, आता माझ्यासोबत बघू शकता, असे ढेपाळ त्यांनी त्यांच्या क्षेत्रावरती टाकले होते। असे हे जे गौरी सारखं टाईप असं ज्याच्यात राहिलं होतं आणि एक शेतकरी, मागच्या वर्षी आम्ही नाव नाही सांगत, त्यांच्या एका ढेपाळामध्ये कमीत कमी उन्नीचे 20, 30, 40 असे पिल्ले होते आणि उन्नीचा एवढा प्रादुर्भाव तिथं झाला होता। उन्नीच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे कंद एवढे जोमाने बसत होते, तर शेतकऱ्यांना कळत नव्हतं की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे। आणि याच्यामध्ये तुमच्या माहिती असतो, आणखी कुठलंही गॅस पॉयझनही दिलं तर याच्यामध्ये ते सेफ राहतं। हे सेल्फ त्याचं चौकून याला कव्हर होतं आणि याच्यामधले जे पिल्लं होते ते प्रौढ झाले की बाहेर यायचे आणि त्यांचा कोंब कट करायचे। शेतकऱ्यांनी भरपूरसे प्रयोग केले, पण त्यांना जे ते प्रॉपर त्याच्यावरती रिझल्ट कुठल्याच याचे आले नाही। का बरं आले नाही? की जे अंडे होते ह्या शेणखताच्या याच्यामध्ये होते, हे जो माझ्यासोबत पंच दिसतो या पंचमध्ये होते, त्याच्यामुळे गॅस पॉयझनही सोडलं त्यांनी, भरपूरसे केमिकल सोडले, भरपूरसे आपलं दाणेदार वगैरे असतात तेही टाकले। काही प्रमाणात ज्या उन्ह्या बाहेर आल्या असतात त्यांनाच फक्त ते कव्हर करायचं आहे आणि याच्यातनं जे प्रौढ झालेले पुन्हा एकदा ती सायकल ब्रेक होत नव्हती। तर तुम्हाला शक्यतो असे जे ढेपाळ आहे ते वावरात नसले पाहिजेत। शेणखत घेताना तुम्हाला डायरेक्ट या पटीतच शेणखत बारीक झालं पाहिजे। असं शेणखत तुम्हाला जे या पटीतच असं बारीक होणं गरजेचं आहे। आता माझ्यासोबत बघू शकता, हे प्रॉपर कुजलेलं शेणखत आहे। याचे जमिनीला खूप सारे फायदे आहे, याचे तोटे अजिबात नाही। मग याच्यामध्ये शत्रुबुरशी नाही राहत आणि अजिबात काहीच नाही राहत। तर असं जर कधी तुमच्याकडे प्रॉपर कुजलेलं शेणखत असेल तर तुम्ही याच्यात फॉस्फरस बॅक्टेरिया ॲप्लिकेशन करू शकता। आतापासून जरी फॉस्फरस बॅक्टेरिया ॲप्लिकेशन करायचं झालं तर तुम्हाला याच्यासाठी सावलीतल्या जे डेपो आहे त्याच्यामध्ये फॉस्फरस बॅक्टेरिया ॲप्लिकेशन करायचा आहे, जेणेकरून त्याचा काउंट वाढेल। उन्हामध्ये फॉस्फरस बॅक्टेरिया जर कधी तुम्ही टाकल्या तर त्याच्यामध्ये तुमचा काउंट जो आहे तो घटेल, वाढणार नाही। तुम्हाला जर कधी आता आमच्यामध्ये जे क्षेत्र आहे त्याच्यावरती डेपो लावलेले, ते डेपोही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याला कसं सावली पाहिजेत आणि त्यामध्ये कुठला बॅक्टेरिया टाकला गेला पाहिजे त्याबद्दलही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर आम्ही त्या व्हिडिओवरती सांगणार होतो। शेतकरी मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण मूळ मुद्द्याकडे वळणार आहोत। भरपूरसे शेतकरी म्हणतात आम्ही मळी, शेणखत आणि कोंबडी खत एकखटीच आम्ही डेपो लावू का? तर असं अजिबात करू नका। शेणखत, मळी आणि कोंबडी खत तुम्ही एकखटी करू नका, कारण की शेणखत कधी मळीमध्ये टाकलं तुम्ही तर शेणखतातल्या ज्या बॅक्टेरिया असतात ते मरून जातात आणि कोंबडी खतमध्ये जे हीट असतं त्याचं जे न्यूट्रल होतं। तुम्ही वेगवेगळंच ॲप्लिकेशन करायचा। शक्य जर कधी तुमचं शेणखत प्रॉपर कुजलेलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही मळी आणि शेणखत मिक्स करू शकता। कसं? ज्यावेळेस तुमचं प्रॉपर कुजलेलं शेणखत नाही अशा वेळेस तुम्ही डेपो लावून, आतापासून डेपो लावून ठेवू शकतात। पण असं जर कधी प्रॉपर कुजलेलं शेणखत असेल तर मग अजिबात लावू नका। आणि असं शेणखत तुम्हाला देताना, ॲप्लिकेशन करताना असं करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही लागवड कराल त्यावेळेसच हे अशा प्रकारचं शेणखत तुम्हाला टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होईल, तोटे अजिबात होणार नाहीयेत। आणि आपण मध्ये कशी सावली केलेली आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती काय केलं होतं तेही आपण आता सांगणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता माझ्यासोबत आपण बघू शकता जे सावलीतला आमचं जे डेपो लावलेला होता, आता हे शेणखत बघा कसं प्रॉपर कुजलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही गांडूळचं ॲप्लिकेशन केलं होतं आणि फॉस्फरस बॅक्टेरिया टाकल्या होत्या। आणि आता हे जे खत आहे आम्ही
1 एप्रिलला आमची जी लागवड करणार आहे, मागच्या वेळेस तुम्ही आता मागच्या व्हिडिओत आम्ही भरपूर वेळेस सांगितलं होतं की 1 एप्रिलला आपण लागवड करणार आहोत. लागवड केल्यानंतर पाणी सोडल्यानंतर मॅक्रो स्प्रिंकलर बसवल्यानंतर आम्ही हे प्रत्येक बेडवरती 1 ते 2 बॅग याचा टाकणार आहोत. आपण माझ्यासोबत बघू शकता साधारणतः 1.5 ते 2 टनापर्यंत आम्ही इथं प्रॉपर कुजलेलं शेणखत तयार केलेलं आहे. प्रॉपर कुजलेलं शेणखताचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या वर्षी आमचं जे काळपोटी क्षेत्र इथं त्याच्यामध्ये त्याचा CN रेशो एकदम लोएस्ट CN रेशो आहे. कार्बनिक ऑर्गॅनिक कार्बनही कमी आहे आणि चोपणयुक्त जमीन आहे, त्याच्यामध्ये पांढरी मुळी पणपतच नाही. पण अशा क्षेत्रात आम्हाला साधारणतः एकरच्या थोडंफार क्षेत्रावरती असेल 104 क्विंटलपर्यंत उतारा आला. हा काही 90चा उतारा नाहीये, पण त्या क्षेत्रावरती अद्रक लागवड चालत नाही. साधारणतः 2012-13ला आम्हाला अद्रक क्षेत्रातला अजिबात अनुभव नव्हता. अशा वेळेस जे आमचे तज्ज्ञ शेतकरी होते किंवा तज्ज्ञ अधिकारी होते, आम्ही त्यांना सोबत मी वारंवार विचारायचो की सर आपण आमच्या असं क्षेत्र आहे तिथं अद्रक घेऊ शकतो का. तर ते आम्हाला सांगायचे की अजिबात जमणार नाही, तुम्ही अजिबात करू नका. मग हळूहळू अनुभवातून 2013ला मी दुकान टाकलं आणि त्या अनुभवातून 2015-16 पासून अद्रकीत काम चालू केलं. आणि 2019 मध्ये सर्वप्रथम आम्ही काळपोटी जमिनीमध्ये जी चोपणयुक्त प्युअर चोपणयुक्त जमीन आहे आमची, डाबयुक्त चोपणयुक्त अशा क्षेत्रावरती लागवड केली. पहिल्या वर्षी आम्हाला 100चा उतारा आला होता. पण याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, फक्त आणि फक्त जे हे सगळ्या गोष्टी साध्य झाला असेल तर हे प्रॉपर शेणखत कुजलेलं आम्ही त्या क्षेत्रावरती टाकलं आणि त्यामुळे जिथलं जे फोटोसिंथेसिस आहे ते वाढलं. जमिनीमध्ये ऑक्सिजनची लेवल थोडी फार याच्यामुळे भुसभुशीत झाल्यामुळे वाढली आणि जी मुळी आमची सडायची ती आताही खूप जास्त सडते, पण 20-30% फक्त सडत नाही, 70% सडते. 20-30% सडत नाही, फक्त 70%, 20-30% सडत नाही, 70% सोडून जाते. तरी 30% जर कधी त्या मुळ्या नुसत्या ऍक्टिव्हेट राहतात, अशा वेळेस 100चा उतारा म्हणजे आजच्या कंडिशनला जे भाव आहे त्याच्यामध्ये खूप सारे पैसे बनतात. अशाही आमचं क्षेत्र जर कधी जास्त पाणी झाला, कपाशी वगैरे कुठलंच येत नाही त्याच्यामध्ये, मक्का तर अजिबात येत नाही जास्तीचं पाणी झालं तर. अशा वेळेसही आम्ही तिथं अद्रक काढलं. त्याचा फक्त आणि फक्त आम्हाला फायदा हे प्रॉपर जे आम्ही शेणखत कुजवलं होतं आणि गांडूळ खताचे जे ऍप्लिकेशन केलं होतं तर ते आता माझ्यासोबत बघू शकता एकदम जे चाय पावडर राहतं आपलं त्याच्यासारखं आम्ही आता याला एकदम बारीक केलेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत बघू शकता. तर शेतीला आपण जेवढं उत्पन्न आपण शेतीकडून घेतो त्याला देणंही त्या पटीत लागतं आपल्याला. अशा वेळेस जर कधी तुमच्याकडे शेणखत असेल आणि तुम्हाला जर कधी एकदा तुम्ही गांडूळचा जर कधी छोटाही डेपो लावला, प्रत्येक शेतकऱ्यांनी छोटं छोटं डेपो लावला आणि त्याला थोडं संगोपनही केलं तर तुम्हाला खूप सारे फायदे त्याच्यापासून होतात. त्याच्यापासून तुम्हाला तुमच्या शेतीचं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते वाढवण्यातही मदत होते. आणि जे अद्रक पीक तुम्ही प्रामुख्याने घेतात तर अद्रक पिकामध्ये खूप सारे फायदे तुम्हाला होतात. तुमची जर कधी जमीन काळपोटी सोडून जर कधी थोडी मुरमाडयुक्त असेल, लाल तांबडी असेल आणि अशा वेळेस जर का तुम्ही असे शेणखताचे कुजलेला प्रॉपर डोस दिले तर तुम्हाला 200च्या प्लस उतारा आणण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कमी खर्चात तेही तुमच्या जमिनीचं जे फोटोसिंथेसिस चांगलं होऊन जे पीक आहे ते जोमदार होऊ शकतं. तुमचा CN रेशो तिथं एकदम जबरदस्त वाढू शकतो. तुमचा ऑर्गॅनिक कार्बनही तिथं जबरदस्त वाढू शकतं. आणि आता पुन्हा एकदा जर कधी तुम्हाला सांगायचं झालं, आता हे आमचं पूर्ण कुजलेलं आहे. वरतून तुम्हाला जरी दिसत असलं, आता मी कुठेही तुम्हाला दाखवलं तर पूर्ण प्रॉपर कुजलेलं आहे. आता हे बघा, नुसता वरतीचा थोडा थोर त्याचा तसं दिसतंय तुम्हाला, पण मध्ये मी कुठेही कुजून काढलं तर ते एकदम प्रॉपर असं कुजलेलं आहे. आणि आता आम्ही याला फॉस्फरस बॅक्टेरिया याच्यामध्ये टाकणार आहे. फॉस्फरस बॅक्टेरिया टाकणार आहे, पोटॅशियम सोल्युबल बॅक्टेरिया याच्यामध्ये, पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया याच्यामध्ये टाकणार आहे, ऍप्लिकेशन करून देणार आहे आणि पाणी पाडल्यानंतर याला प्रत्येक बेडवरती टाकणार आहे. आणि त्या 1 एप्रिलचा जो प्लॉट राहील आमचा तो सक्सेस होईल किंवा फेल होईल, आता हा प्रयोग राहील आमचा. जर कधी सक्सेस झाला तर मग आम्ही शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी कॉन्फिडन्सनं सांगू शकतो की तुम्ही अशी प्रॅक्टिस करू शकता. तर आमच्यासोबत आताही कमीत कमी 20 ते 30 शेतकरी 1 एप्रिलला यायला तयार आहे, 1 एप्रिलला ते लागवड करायला तयार आहे. पण आम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट केली होती, हे फक्त आपण R&D करतोय, शक्यतो तुम्ही तुमच्या रिक्सवर करा. जर कधी तुम्हाला रिक्स घ्यायची नसेल तुम्ही अजिबात करू नका. एवढं वर्ष मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला त्याची सांगणार आहे कशी कशी प्रॅक्टिस करायची. सक्सेस झालं तर आपण काय प्रॅक्टिस केली होती ते आपण पूर्ण शेड्यूल शेतकऱ्यांना सांगणार आहोत. आणि जर कधी फेल झालं तर तेही आम्ही सांगणार आहोत. पुन्हा पुढल्या वर्षी आपण करू, फेल बी झालं तरी पण मला गॅरंटी आहे की 99% आपण यशस्वी होऊ. तर अशा वेळेस ज्यांना यायचंय फक्त त्यांनी स्वतःच्या हिमतीवर या. आम्ही सांगतोय म्हणून अजिबात येऊ नका. तुम्हाला जर कधी जमत असेल मॅक्रो स्प्रिंकलर वगैरे लावायला तरच तुम्ही आमच्यासोबत 1 एप्रिलला लागवड करू शकता, अन्यथा करू नका. जर कधी तुम्हाला अद्रक पिकाविषयी कुठलीही काही माहिती हवी असेल, अद्रक बेण्याची साठवण वगैरे कशी करायची, बेणं काढताना काय काळजी घेतली पाहिजेत, बेणं कुठल्या क्षेत्रावरती घेतलं पाहिजेत,
बियाणं लागवड कशी करायची, ह्या सगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या गोष्टी आपण इथं सांगणार आहोत। आता आपण लगेच आमच्या जे शेणखताचा जे स्लरी आहे बायोगॅसची, त्याचाही आम्हाला काय फायदा झाला तेही तुम्हाला सांगणार आहोत। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, आपण एक मुद्दा ऍड करायचा राहिला तर हा जर माझ्यासोबत बघू शकता, हे बायोगॅसच्या स्लरी आहे। आणि ज्या स्लरी जर कधी तुमच्याकडे बायोगॅस असेल आणि गांडूळ खत तुम्ही करत असाल तर ही जी शेणाची जी स्लरी आहे ही गांडूळला अत्यंत असं आवडतीचं खाद्य आहे। आणि तुम्ही जर कधी अशा स्लरी होऊन जर कधी तुमच्या कुठल्याही उखाड्यावरती असेल, तुमच्या शेणखताचा जो गंज असेल त्याच्यावरती टाकल्या तर सगळ्यात फास्ट कुजतं। आम्ही सांगितलं मागच्या वेळेस की मी कुठलाही बॅक्टेरिया याच्यात टाकलेला नाहीये, फक्त ज्या स्लरी असतात जे आमच्याकडे देशी गायी आहे, गिर गायी आमच्याकडे आहे 3-4, त्यांचं जे शेण निघतं त्याच्यापासून आम्ही असं डेपोवरती या स्लरी ऍप्लिकेशन करतो। आपण माझ्यासोबत बघू शकता, आता आम्ही 2 दिवस स्लरी टाकल्या नव्हत्या तर ती जी स्लरी आहे ती वाहून खाली आली होती। आणि ज्या स्लरी ऍप्लिकेशन केल्यामुळे हे शेण जे लगेच याच्यातनं कुजून जातं आणि तुम्ही माझ्यासोबत सांगितल्याप्रमाणे शेणखत लगेच कुजलं जातं। जर कधी तुम्हाला बायोगॅस नसेल तुम्हाला तर तुम्ही नक्की बायोगॅस बसवू शकता, त्याला काही खर्च नाही, गव्हर्नमेंटचे त्याला सबसिडीज आहे। कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता। आता नवीन सिंटेक्स कंपनीचं बिन टाकीमध्ये आलेलं बायोगॅस आहे, किंवा असाही तुम्ही बनवून घेतला तर याला आम्ही बनवून घेतलं तर मागच्या वर्षी याला सबसिडीतनंच पूर्ण याचं काम होतं। साधारणतः एक 3-4 हजार रुपयाचा आपल्याला खर्च करावा लागतो। आणि आमचं आता इथं शेतातलं जे घर आहे याच्यामध्ये आम्ही या बायोगॅसचा कधी उपयोगी होतो। याच्यातनं जो गॅस निघतो याच्यावरनं तुम्ही जर कधी तुम्ही जर कधी शेतात राहत असाल तर त्या बायोगॅसवरती तुमचा स्वयंपाकही पूर्ण होतो। तर कधी तुम्हाला नसेल तुम्ही राहत तर बायोगॅस जर तुम्हाला फक्त या स्लरीसाठी जर कधी केला आणि तुमचं शेणखत तुम्ही योग्य प्रकारे कुजवलं तर तुम्हाला शेतीमध्ये खूप सारे फायदे होतात। आम्ही आता कांदा लावलेला आहे, तर त्या कांद्यासाठी आम्ही याला ड्रममध्ये टाकून आणि याचं ऍप्लिकेशन त्या कांद्याला देणार आहोत। त्याचेही खूप सारे फायदे इथे असणार आहे। स्लरी टाकतानाही आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत। या स्लरीचे ऍप्लिकेशन कसं करायचं, काय करायचं आणि त्याचे फायदे काय होतात याबद्दलही सविस्तर चर्चा करणार आहोत। जर कधी तुम्हाला स्लरी उपलब्ध नसेल तर तुम्ही शेणखत घरच्या घरी पाण्यामध्ये काढून त्याला डिझॉल्व करून त्याचं योग्य प्रमाणे एक मिश्रण तयार करून उकड्यावरती आच्छादन करून त्याच्यावरती पाण्याचं जर कधी तुम्ही स्प्रे करत राहिला आणि गांडूळ खत जर कधी तुम्ही तिथं टाकलेलं असेल तर त्याची संख्या जी आहे ती दुप्पट वाढते आणि त्याची उत्पत्ती जास्त एकदा झाली तुमच्या क्षेत्रावरती की तुम्हाला पुन्हा गांडूळ आणायची गरज नाहीये, पूर्ण क्षेत्र भुसभुशीत होतं। आपण माझ्यासोबत बघू शकता, आता इथं जे आमच्या इथं आता उखाड्याच्या बाजूलाही आजूबा जमीन जी एकदम भुसभुशीत झालेली आहे, कारण की त्याचा फक्त फायदा याच्यामुळे झालेला आहे आम्हाला। कशामुळे की गांडूळ खतामुळे। आपण माझ्यासोबत बघू शकता, आता इथं शेणखत नाहीये पण इथली जमीन ही तुम्ही आपण माझ्यासोबत बघू शकता एकदम अशी गांडूळाने भुसभुशीत केलेली आहे। गांडूळाची संख्या सगळीकडे वाढते इथे आणि तुम्हाला त्याचा फायदाही खूप मोठ्या प्रमाणात होतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला असेच व्हिडिओ बनवत राहू आणि जी मदत आहे ती करत राहू। जे इत्याभूत माहिती असेल, चांगली माहिती असेल ते देण्याचा आमचा प्रयत्न असेल। तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे आता अद्रकीचे चालू भाव काय ते नक्की आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती बाजारभाव बनवताना व्हिडिओ बनवू। आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला मळीचे चांगले फायदे आहे की शेणखताचे चांगले फायदे आहे की कोंबडी खताचे फायदे, जेणेकरून बाकी शेतकऱ्यांनाही तुमच्यापासून माहिती होईल। तुम्ही जर कधी कमेंट करत राहिला तर बाकी शेतकरी ते कमेंट वाचून तुमच्यापासून शेतकऱ्याचा जो अनुभव असतो हा माझ्यापेक्षाही खूप मोठा आहे। ज्या शेतकऱ्यांना ज्याचे रिझल्ट चांगले वाटतात अशा शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव इथं कमेंट बॉक्समध्ये टाकायचे, जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन योग्य प्रकारे करू शकतो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।